कुर्डुवाडी नगरपालिका प्रशासनाकडूनच विसर्जनासाठी गोळा केलेल्या शेकडो मूर्त्यांची विटंबना, नागरिकात तीव्र संताप. गेल्या 3 वर्षापासून विसर्जनच नाही. प्रांताधिकारी जयश्री आव्हाड व पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली दखल. नागरिकांना शांततेचे आवाहन. कुर्डुवाडी येथील नगरपालिका प्रशासनाकडून प्रतिवर्षी पाण्याअभावी व प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांकडून गणपती मूर्तीचे संकलन केले जाते, परंतु या गणपतीचं रीतसर आणि परंपरेनुसार विसर्जन केले जात नाही, असे निदर्शनास आले आहे. काही मूर्त्या मोडतोड झालेल्या तर काही भग्न अवस्थेत असल्याचेही आढळून आले. एवढेच नव्हे तर गेल्या 3 वर्षापासून नगरपालिकेच्या शेजारीच असलेल्या जब्बारशेठ मुलानी शॉपिंग सेंटर व अण्णाभाऊ साठे नगरमधील अनेक गाळ्यात शेकडो मूर्त्या अशाच पडून असल्याचेही समोर आले आहे. अनेक नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करून नगरपालिका प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. याबाबत नागरिकांच्या भावना सोमवारी सकाळनंतर तीव्र होत चालल्याने कुठल्याही धार्मिक अघटित घटना घडू नये म्हणून येथील पत्रकारांनी जनभावना ओळखून तातडीने संबंधितांवर गुन्हे नोंदवावेत, अशा नागरिकांच्या सोशल मीडियातील मागण्या वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक अतुल मोहिते साहेबांच्या निदर्शनास आणल्या. हीच बाब नगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी व उपविभागीय तथा दंडाधिकारी अधिकारी जयश्री आव्हाड यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनीही तातडीने घटनास्थळी व नगरपालिकेत धाव घेतली. या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी आव्हाड यांनी दिले असल्याचे व त्यादृष्टीने सर्व कारवाई होऊन गुन्हे नोंदवण्यात येतील, असे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांनी सांगितले व कुर्डुवाडीतील सर्व नागरिकांनी शांत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. आता नगरपालिकेवर प्रशासकांचा प्रांत अधिकारी असल्याने पोलीस काय कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. AJ 24 तास न्यूजसाठी प्रतिनिधी अरुण कोरे, कुर्डुवाडी. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.